आपण करत होतो कॅपिटल अकाउंट क्लोज, ज्यामध्ये राधाची टोटल क्रेडिटची आली होती 3,00,000 रुपये, ती घेतली डेबिटला. त्या क्रेडिटच्या 3,00,000 रुपये टोटल मधनं डेबिटला काहीच नाहीये, डेबिटच्या अमाऊंट वजा केली, कॅपिटल जसंच्या तसंच बॅलन्स राहिला, कारण कॅपिटल फिक्स आहे 3,00,000 रुपये. सेम ॲज सुधाची क्रेडिटची टोटल घेतली 5,00,000 रुपये, ती घेतली डेबिटला. बॅलन्स जसं तसंच कॅरीड डाऊन झाला 5,00,000 रुपये. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. बॅलन्स आला आहे 3,00,000 रुपये आणि 5,00,000 रुपये. हे कॅपिटल अकाउंट क्लोज झाल्यानंतर आता आपल्याला करायचं आहे करंट अकाउंट क्लोज. राधाचं करंट अकाउंट क्लोज करूयात. 36 आणि 36 72,000 आणि हे 4,00,000 म्हणजे 4,72,000. हीच टोटल घेतली डेबिटला 4,72,000. त्यातनं 43,600 रुपये वजा केले. किती बॅलन्स येतो सांगताय का? हॅलो, मग 4,72,000 रुपयांमधनं 43,600 रुपये वजा केले, किती आले? 4,400. 4,28,000 बरोबर ना? 4,28,400 रुपये. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. सेम ॲज सुधाच्या बाबतीमध्ये केलेत. हे 2,00,000, हे 60,000 आणि हे 40,000. 40 आणि 60 झाले 1,00,000 आणि हे 2,00,000 म्हणजे झाली आपली टोटल 3,00,000 रुपये. तीच घेतली डेबिटला 3,00,000 रुपये. त्यातनं डेबिटचे 54,500 रुपये वजा केले. किती बॅलन्स शिल्लक राहतो? किती बॅलन्स शिल्लक राहिला? 2,54,000. नीट कर. 2,00,000 पुढे 2,45,500 रुपये, बरोबर ना? याप्रमाणे बॅलन्स आपला कॅरीड डाऊन झाला. मग त्याला म्हटलं आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन. बॅलन्स कसे कॅरीड डाऊन ब्रॉट डाऊन केलेत, बॅलन्सिंग कसं केलं लक्षात आलंय? हो. समजली दुसरी मेथड? याप्रमाणे आहेत आपली दुसरी मेथड फिक्स कॅपिटल मेथड. आजच्या टॉपिक मध्ये आणि या अगोदरच्या टॉपिक मध्ये आपण कॅपिटल अकाउंटचे प्रॉब्लेम बघितले. साधारणपणे आपण हे 2 प्रॉब्लेम बघितले. मी आता तुम्हाला हा जो काही सोडवलेला प्रॉब्लेम आहे याची पीडीएफ प्लस सोडवण्यासाठी आणखी 2 प्रॉब्लेम असे मी तुम्हाला ब्रॉडकास्टला टाकणार आहे. ते तुम्ही आज सॉल्व्ह करायचे आहे. चालेल ना? काही अडचण? हॅलो, आवाज नाही आला. सर पहिले बोल. बघितलेलं नाही. काय? प्रॉब्लेम पहिला. हा, पहिला काय? सेकंड प्रॉब्लेम.